वेलकम फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी साइन ऑफ 4 ही नॉवेल मराठीमध्ये संक्षिप्त रूपात शिकवणार आहे। फायनल व्हिडिओ ज्यामध्ये प्रत्येक वाक्याचे मराठीत भाषांतर असेल तो लवकरच मी अपलोड करेन। इयत्ता 12वीच्या नॉवेल सेक्शन मधील ही सर्वात शेवटची नॉवेल आहे। या अगोदरच्या नॉवेल जसे की हिस्ट्री ऑफ नॉवेल, टू सर विथ लव, अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज या अगोदरच हे सर्व व्हिडिओ माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे। व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर ही नॉवेल सर आर्थर कॉनन डॉईल यांच्या प्रसिद्ध इंग्रजी नॉवेलपैकी एक आहे। हेच आर्थर कॉनन डॉईल होते ज्यांनी शेरलॉक होम्स या अजरामर व्यक्तिरेखेचे निर्माण केले आहे। ही कहाणी क्राइम सस्पेन्सवर आधारित आहे। ही कहाणी आग्रामधील चोरलेल्या खजिन्याबाबतची आहे आणि तो मिळवण्यासाठी झालेल्या हत्याकांडाची आहे। शेरलॉक होम्स याच्या गुप्तहेरीच्या कौशल्याच्या जोरावर या सर्व गोष्टीची शेवटी उकल होते। मला विश्वास आहे की हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनात एकही डाऊट राहणार नाही। तर सुरू करूया साइन ऑफ 4। तर आता विद्यार्थ्यांनो, साइन ऑफ 4 याचा मीनिंग काय होतो? तर साइन ऑफ 4 याचा अर्थ की ह्यामध्ये 4 व्यक्तींची नावं दडलेली आहेत। त्यामध्ये पहिला आहे जोनाथन स्मॉल। हा विद्यार्थ्यांनो ह्या स्टोरी मधला मेन विलन आहे। त्यानंतर त्याचे 3 साथीदार दोस्त अकबर, अब्दुल्ला खान आणि मोहम्मद सिंग हे 4 जणांचे एक चिन्ह त्याला साइन ऑफ 4 असे संबोधले जाते। तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी अंदमान जेलचाही उल्लेख आहे आणि एका हिडन ट्रेजर म्हणजे एका लपवलेल्या खजिन्याचा उल्लेख आहे आणि आग्रा फोर्ट जिथे ह्या खजिन्यावर दरोडा पाडून हे 4 जण जोनाथन स्मॉल, दोस्त अकबर, अब्दुल्ला खान आणि मोहम्मद सिंग तो खजिना एका ठिकाणी लपवून ठेवतात। तर विद्यार्थ्यांनो, आता आपण मेजर कॅरेक्टर्स कुठले आहेत या नॉवेल मध्ये त्याची ओळख करून घेऊया। शेरलॉक होम्स। तर शेरलॉक होम्स मगाशी सांगितल्याप्रमाणे एक ब्रिलियंट डिटेक्टिव्ह आहे। तो एक फॉरेन्सिक सायन्स एक्सपर्ट सुद्धा असतो जो गुन्हेगारांचा माग काढण्यामध्ये अतिशय हुशार असतो आणि त्याने 23 वर्ष डिटेक्टिव्हची नोकरी केलेली असते आणि त्याचं ऑब्झर्वेशन स्किल, निरीक्षण शक्ती अतिशय अप्रतिम असते। त्यानंतर दुसरं कॅरेक्टर आहे विद्यार्थ्यांनो जॉन वॅटसन। जॉन वॅटसन हा शेरलॉक होम्सचा एक पार्टनर आहे आणि रूममेट सुद्धा आहे। तो आर्मी मध्ये एक सर्जन होता आणि त्याच्या पायाला गोळी लागल्यामुळे तो थोडासा दुखापतग्रस्त झालेला असल्यामुळे तो नेहमी लंगडत चालत असे आणि तो वॉटसनला त्याच्या केस सॉल्व्ह करण्यासाठी मदत करत असे। आणि कथेच्या शेवटी असं दाखवलं आहे की ह्या कथेची एक हिरोईन मेरी आणि वॉटसनचे लग्न होते। आता मेरी मॉस्टन ह्या कॅरेक्टरची ओळख करून घेऊया। तिचे वय साधारणतः 27 वर्षांचे आहे आणि मेरी ही शेरलॉक होम्सकडे मदत मागण्यासाठी त्याच्या घरी येते आणि ती झालेला सर्व घटनाक्रम शेरलॉक होम्स समोर मांडते व ह्या प्रकरणामध्ये मदत मागते। काही वर्षापूर्वी मेरीचे वडील रहस्यमयरित्या गायब झाल्यानंतर तिला मागील 6 वर्षापासून एक मोती मिळत असतो, पण हा मोती कोण पाठवतं हे तिला माहीत नसतं। तर ती शेरलॉक होम्सकडे त्याची उकल करण्यासाठी आलेली असते। मेरी मॉस्टन ही खूप कमनशिबी महिला आहे। जन्मानंतर तिची आई लवकरच मरण पावते, त्यामुळे ती तिचं संपूर्ण आयुष्य किंवा शिक्षण एडिनबर्ग हॉस्टेलमध्ये काढते आणि तिचं शिक्षण झाल्यानंतर श्रीमती सेसिल फॉरेस्टर यांच्या घरात एक खाजगी शिक्षिका म्हणून काम करत असते।
मेरीचे वडील ब्रिटिश सैन्यात अधिकारी होते. त्यांचे नाव सर मॉर्स्टन हे आहे व ते आपली संपूर्ण सेवा अंदमान येथे बजावतात. पुढचं कॅरेक्टर आहे मेजर शॉल्टो. मेजर शॉल्टो हा सर मॉर्स्टन म्हणजे मेरीच्या वडिलांचा सैन्यातील मित्र होता. तो इंग्रजांच्या काळातील 34 बॉम्बे इन्फंट्रीमध्ये मेजर या पदावर कार्यरत होता व तो इंग्लंडमध्ये अप्पर नॉर्वड या ठिकाणी राहत असतो. आता त्याला अंदमान बेटावर तेथील नोकरी करत असतो. तर जोनाथन स्मॉल हा त्या अंदमान बेटातील कैदी जो की साइन ऑफ 4 मधील एक व्यक्ती सुद्धा आहे. तर जोनाथन स्मॉलला एका राजाचा खजिना चोरल्याबद्दल व त्या दूताचा खून केल्याबद्दल अंदमानमध्ये शिक्षा झालेली असते व तो जन्मठेपेची शिक्षा भोगत असतो. तर तो तेथे काय करतो, मेजर शॉल्टो या अधिकाऱ्याशी संगनमत करतो. त्याला खजिना कुठे दडवून ठेवला आहे ते सांगतो व त्या बदल्यामध्ये मला जेलमधून बाहेर काढा असं जोनाथन स्मॉल मेजर शॉल्टोला सांगतो. पण मेजर शॉल्टो त्या खजिन्याचा ॲड्रेस घेतो आणि त्यानंतर परत येतच नाही. काही दिवसांनी जोनाथन स्मॉलला कळते की त्याच्याबरोबर धोका झाला आहे आणि मेजर शॉल्टो त्यानंतर इंग्लंडमध्ये तो खजिना घेऊन निघून जातात. आणि सांगावंसं असं वाटतं की मेजर शॉल्टो यामुळे त्यांच्या मनात एक अपराधीपणाची आणि भीतीची भावना निर्माण होते आणि आयुष्याच्या शेवटी त्यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे असे या कथेत सांगितलेले आहे. त्यानंतर आहे थॅड्यूस शॉल्टो. हा मेजर शॉल्टोचा एक मुलगा आहे जो की मेरी मॉर्स्टनला एक मोती दरवर्षी पाठवत असतो. जेव्हा त्याच्या भावाला खजिन्याचा शोध लागतो तेव्हा तो मेरीशी पत्रव्यवहाराद्वारे संपर्क साधतो. मेरीला जे अननोन पत्र आलेले असतं ते थॅड्यूस शॉल्टो पाठवतो आणि त्याची ही तब्येत ही नेहमी खराबच असते. त्यानंतर थॅड्यूस शॉल्टोचा जुळा भाऊ बार्थोलोम्यू शॉल्टो हा त्याचा जुळा भाऊ आहे आणि तो त्याच्या बापासारखाच म्हणजे मेजर शॉल्टो सारखा अतिशय स्वार्थी माणूस होता. त्याला मेरीला तो खजिना द्यायचा नव्हता. आणि शेवटी काय होतं की टोंगा नावाचा स्मॉलचा एक साथीदार आहे, पुढे येईलच तो, की तो एका विषारी काट्याने त्याची हत्या करून टाकतो. पुढील कॅरेक्टर आहे सर मॉर्स्टन. सर मॉर्स्टन हे मेरीचे वडील व मेजर शॉल्टोचे भारतातील अंदमान बेटावरील सहकारी होते. जोनाथन स्मॉल. आता जोनाथन स्मॉल हा कथेचा खलनायक आहे. स्मॉलचा एक पाय लाकडी असून एकदा पाण्यात असताना मगरीने त्याचा एक पाय खाल्लेला असतो, त्यामुळे त्याचा एक पाय लाकडाचा बसवलेला असतो. साइन ऑफ 4 या 4 जणांपैकी तो एक होता व मगाशीच सांगितल्याप्रमाणे त्याने राजाचा खजिना लुटला होता व तो अंदमानच्या जेलमध्ये होता. पुढील कॅरेक्टर आहे टोंगा. टोंगा हा अंदमान बेटावरील एक मूळ रहिवासी आहे. जोनाथन स्मॉलने त्याला त्याच्या एका असाध्य आजारातून बरे केले होते, त्यामुळे तो स्मॉलचा विश्वासू साथीदार बनतो. टोंगा तुरुंगातून सुटण्यास स्मॉलला मदत करतो व एका तुरुंग पहारेकऱ्याची हत्या पण करतो आणि शेवटी तो बार्थोलोम्यू याची पण हत्या करतो आणि कथेच्या शेवटी शेरलॉक होम्स कडनं तो मारला जातो. आणि या टोंगाकडे एक आदिवासी असल्यामुळे एक स्किल असते की तो ब्लो पाईप मध्ये एक विषारी काटा टाकून शत्रूचा घात करत असे. पुढचं कॅरेक्टर आहे सेसिल फॉरेस्टर. मेरी मॉर्स्टन ही सिसिलच्या घरी एक खाजगी शिक्षिका म्हणून जस्ट रुजू झालेली असते आणि ह्या सेसिल फॉरेस्टरची एक केस होम्सने सोडवून दिलेली असते. टॉबी हा कथेतील एक कुत्रा आहे जो जोनाथन स्मॉल आणि टोंगाचा माग काढतो. त्यानंतर मिस्टर स्मिथ हे या कथेमध्ये एक ऑरोरा नावाची बोट आहे, त्या बोटीचे ते मालक असतात जे की ती बोट जोनाथन स्मॉल आणि टोंगाला भाड्याने देतात. मिस्टर शेरमॅन हे टॉबी या कुत्र्याचे ओनर आहेत. बेकर स्ट्रीट या ठिकाणी उल्लेख झालेला आहे. तर बेकर स्ट्रीट म्हणजे जिथे होमचं घर असतं.
ऑरोरा आत्ता सांगितल्याप्रमाणेच ते एका बोटीचं नाव आहे. त्यानंतर एडिनबर्गचा उल्लेख येथे आलेला आहे. तर एडिनबर्ग इथे मेरी हॉस्टेलवर राहत असते व तिचं संपूर्ण शिक्षण ती एडिनबर्ग या ठिकाणी कंप्लीट करते असं कथेत दिलेलं आहे. त्याच्यानंतर लँगहॅम हॉटेल इथे मेरीचे वडील जेव्हा अंदमानवरून इंग्लंडमध्ये येतात त्यावेळेस ते त्या हॉटेलवर उतरतात व मेरीला ते भेटण्यासाठी तेथेच बोलवतात. त्यानंतर येथे थेम्स नदीचाही उल्लेख या साइन ऑफ वॉर नॉवेलमध्ये करण्यात आलेला आहे. कादंबरीचा विषय आग्रा येथील खजिन्याभोवती फिरत आहे. या कादंबरीत भारतातील सेवेशी संबंधित एक गुंतागुंतीचं कथानक आहे. 1857चे भारतीय बंड, चोरीला गेलेला खजिना आणि 4 कैद्यांमध्ये द साइन ऑफ वॉर या लेसनमधील हे 4 कैदी आहेत आणि 2 भ्रष्ट तुरुंग रक्षकांमध्ये जे की आहे मेजर शॉल्टो आणि सर मॉर्स्टन यामध्ये झालेल्या गुप्त कराराविषयी ही कादंबरी कथन करते. मेरी सांगते की 3 डिसेंबर 1878 मध्ये तिच्या वडिलांनी 12 महिन्यांची सुट्टी काढली व ते भारतातून सुखरूपपणे इंग्लंडमध्ये आले व आल्यानंतर त्यांची जी मुलगी मेरी आहे तिला त्यांनी टेलिग्राफ केले आणि तिला रिक्वेस्ट केली की तिने लंडनच्या लँगहॅम हॉटेलमध्ये येऊन तिला भेटावं. मेरी तेव्हा हॉस्टेलवर शिक्षण घेत होती आणि तिच्या वडिलांचे पत्र आल्यानंतर ती आनंदित होते व वडिलांना भेटण्यासाठी लँगहॅम हॉटेलकडे निघते. त्यानंतर काय होतं, मेरी हॉटेलवर येते व तिला सांगण्यात येतं की तिचे वडील आदल्या रात्री हॉटेलच्या बाहेर गेलेले आहेत आणि ते परतच आले नाहीत. मेरी सर्व प्रयत्न करते पण काहीच थांगपत्ता लागत नाही. मग ती तिच्या वडिलांचे मित्र मेजर शॉल्टो जे की अप्पर नॉर्वड या ठिकाणी राहतात त्यांना संपर्क करते, परंतु मेजर शॉल्टो असं सांगतात की त्यांना काहीच माहिती नाही. आणि त्यानंतर बराच काळ निघून जातो, जवळजवळ 4-1 वर्षांचा, आणि त्यानंतर काहीही शोध लागल्या न मुळे ती तिचं आयुष्य जगू लागते. आणि परंतु काही वर्षानंतर म्हणजे 4 मे 1882 साली एक वर्तमानपत्रात मेरी मॉर्स्टनचा पत्ता मागणारी एक जाहिरात प्रदर्शित होते. त्यात तिचा पत्ता मागितला जातो. ती विचार करते की आपण पत्ता द्यावा की नाही द्यावा. मग मेरी मॉर्स्टनची मालकीण असते सेसिल फॉरेस्टर, ती तिचा सल्ला घेते व आपला पत्ता त्या वर्तमानपत्रात पुन्हा शेअर करते. आता सेसिल फॉरेस्टर कोण आहे हा तुमच्या मनात प्रश्न येईल. तर मेरी ही सेसिलच्या घरी एक खाजगी शिक्षिका म्हणून नोकरी करत असते. पुढे आता पत्ता मेरी मॉर्स्टन शेअर करते वर्तमानपत्रात. तर काय होते, तर त्याच वर्षी म्हणजे 1882 सालच्या जुलै महिन्यापासून म्हणजे साधारणतः तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर 4 वर्ष एक मोती मिळू लागतो. म्हणजे बघा, ती एक स्वतःचा पत्ता शेअर करते आणि काही महिन्यातच तिला एक मोती मिळू लागतो. आणि असे कंटिन्युअसली 6 वर्ष होते. 1882 पासून तिला मोती मिळायला सुरुवात होतो तर 1887 पर्यंत तिला मोती मिळत असतो. पण 1887 साली काय होतं की मोत्याबरोबर तिला एक पत्रही मिळते आणि त्या पत्राचा मजकूर असतो की तुझ्यावर अन्याय झाला आहे आणि मला तुला न्याय मिळवून द्यायचा आहे. आणि तिला एका लायसियम थिएटर जवळ संध्याकाळी 7 वाजता येण्यास बोलावले जाते. आणि इथे स्टोरीचा सस्पेन्स सुरू होतो. आता मेरीला बोलावले जाते तर तिची जी मालकीण आहे सेसिल फॉरेस्टर ही तिला सजेशन देते की तू शर्लॉक होम्सला जाऊन भेट आणि त्याची मदत घे. आणि मेरी होम्सच्या घरी पोहोचते आणि त्यावेळेस होम्स आणि वॉटसन यामध्ये काहीतरी चर्चा सुरू असते. आणि मेरी तिथे पोहोचल्यावर त्यांना सांगते की
सुमारे 10 वर्षापूर्वी तिचे वडील रहस्यमय परिस्थितीत गायब झाल्यानंतर तिला दरवर्षी पोस्टाद्वारे टपालाद्वारे एक मोठा मोती कसा मिळू लागतो हे ती सांगते. ती पुढे सांगते की आज तिला एक पत्र मिळाले आहे त्या मोत्याबरोबर आणि लायसियम थिएटर जवळ संध्याकाळी 7 वाजता 2 मित्रांसमवेत येण्याची सूचना पण दिली आहे. आणि या पत्रात तिच्यावर अन्याय झाल्याचे संकेत देण्यात आले आहे व मला तुला न्याय मिळवून द्यायचा आहे असाही उल्लेख असतो. ती होम्सला रिक्वेस्ट करते की त्या दोघांनी तिच्या बरोबर यावे, वॅटसन आणि होम्स दोघांनीही. कदाचित तिला वाटलं की तिच्या वडिलांबद्दल काहीतरी माहिती मिळेल. होम्स आणि वॉटसन मेरी सोबत जाण्यास तयार होतात आणि होम्स हे डिटेक्टिव्ह असतात, ते लगेच तयारीला लागतात आणि ते एका ठिकाणी जाऊन टाइम्स या वृत्तपत्राच्या जुन्या फायली तपासतात आणि त्यांना एक संदर्भ मिळतो की 28 एप्रिल 1882 रोजी मेजर शॉल्टो हे मेरी मॉस्टनच्या वडिलांचे मित्र ते मरण पावले होते आणि एप्रिल नंतर लगेच जुलै महिन्यामध्ये तिला एक मोती मिळू लागतो. होम्सच्या सुपीक डोक्यात तूप पेटते व त्यांना समजते की शॉल्टोच्या मृत्यूचा व त्या पत्राचा काहीतरी संबंध आहे. कारण शॉल्टोच्या मृत्यूनंतर म्हणजे लगेच 4 मे 1882 मध्ये तिचा पत्ता मागितला जातो व त्यानंतर काहीच दिवसात तिला मोती पण मिळू लागतो. आणि ह्या पत्रामध्ये तिच्यावर अन्याय झाल्याचे संकेत सुद्धा दिलेले होते. नक्कीच हे पत्र शॉल्टोच्या वारसदाराचे आहे असा शेरलॉक होम्स अंदाज करतो. आता पुढे बघूया तो अंदाज खरा ठरतो की नाही. तिघेही जण म्हणजे होम्स, वॉटसन आणि मेरी संध्याकाळी 7 वाजता लायसियम थिएटर जवळ पोहोचतात. तेथून त्यांना एक 4 चाकी घोडागाडीत अचानक आणि घाईघाईने बसवून एका विचित्र घराकडे घेऊन जातात आणि त्या घरामध्ये त्यांना कोण भेटतं तर तिथे त्यांना थॉड्यूस शॉल्टो नावाचा एक विक्षिप्त गृहस्थ भेटतो. आणि थॉड्यूस शॉल्टो हा मेजर शॉल्टोचा मुलगा असतो. तो पहिला गौप्यस्फोट करतो की मेरीचे वडील यांचे निधन झालेले आहेत आणि दुसरं म्हणजे ती एका मोठ्या गुप्त खजिन्याची वारसदार आहे. पुढे तो सांगतो की माझ्या वडिलांनी भारतातून आल्यानंतर या अमूल्य खजिन्याची वाटणी करण्यासाठी बैठक ठेवली होती. खजिन्यावरून भांडताना दीर्घकाळ कमजोर राहिलेल्या कॅप्टन मॉस्टनला हृदयविकाराचा प्रचंड झटका येतो व त्यातच ते मरण पावतात. शॉल्टोने म्हणजेच माझ्या वडिलांनी मृतदेहाची गपचूप विल्हेवाट लावली आणि खजिना लपवून ठेवला. थॉड्यूस पुढे सांगतो की त्याचे वडील मेजर शॉल्टो हे नेहमीच लाकडी पाय असलेल्या एका माणसाच्या भीतीने जगत होते आणि कधी कधी काय व्हायचे की त्या लाकडी पाय असलेला एखादा अपंग माणूस जर त्यांना दिसला तर त्याच्यावर सुद्धा ते हल्ला करायचे आणि यावरून असे दिसते की त्यांचे मानसिक संतुलन बिघडलेले होते. आणि पुढे मृत्यूशय्येवर असताना वडील शॉल्टो आपल्या मुलांना त्या गुप्त खजिन्याच्या अस्तित्वाबाबत पहिल्यांदाच माहिती देतात. पण ते कुठे दडवलेले आहे हे सांगण्याआधीच त्यांना एका दाढीवाल्या माणसाचा चेहरा खिडकीत दिसतो आणि त्या वृद्धाला त्या मेजर शॉल्टोला हृदयविकाराचा झटका येतो आणि त्यातच त्याचा मृत्यू होतो. आणि नेमकं होतं काय, दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या शरीराला एक चिठ्ठी चिटकवलेली दिसते. त्यामध्ये साइन ऑफ 4 असे लिहिलेले असते असं थॉड्यूस शॉल्टो शेरलॉक होम्सला माहिती देतो. थॉड्यूस पुढे सांगतो की वडिलांच्या निधनानंतर त्याचा भाऊ बार्थोलोम्यू त्या खजिन्याचा शोध सुरू करतो आणि शेवटी त्याला यश मिळते. घराजवळच लपवलेला तो खजिना अखेर त्याला सापडतो. परंतु काय होतं, मृत्यूशय्येवर असताना दोघाही भावांना त्यांचे वडील शपथ देतात की हा खजिना मेरी मॉस्टन सोबत वाटून घ्या, तिचाही या खजिन्यामध्ये दावा आहे. मेरी मॉस्टनला वारसा द्यायचा की नाही यावरून दोघा भावांमध्ये भांडण होते. थॉड्यूस हा एक चांगला माणूस असल्यामुळे तो वाटा द्यायला तयार होतो, पण त्याचा भाऊ बार्थोलोम्यू अजिबात तयार नव्हता. तो त्याच्या बापासारखा स्वार्थी होता. बार्थोलोम्यू खजिना घेऊन दुसऱ्या एका ठिकाणी त्याच्या फॅमिली इस्टेटमध्ये निघून जातो. थॉड्यूस शेवटी त्या तिघांना विनंती करतो की आपण आता फॅमिली इस्टेटमध्ये बार्थोलोम्यूला भेटू आणि त्या खजिन्याचे
आमच्या तिघांमध्ये आता विभाजन करून घेऊ. आणि ते फॅमिली इस्टेटमध्ये पोहोचतात तेव्हा त्यांना तिथे एक घाबरलेला घरगडी भेटतो. तो सांगतो की बार्थोलोम्यू दिवसभर त्याच्या बंद खोलीतून बाहेरच आलेला नाही. होम्स आणि वॉटसन खोलीच्या दरवाजाच्या की होलमध्ये डोकावून बघता आणि त्यांना काहीतरी काळेबेरे झाल्याचा संशय येतो. ते लगेच दरवाजा तोडतात आणि बघतात तर काय, बार्थोलोम्यू मृत अवस्थेत असतो आणि त्याच्या गळ्यामध्ये एक विषारी काटा गेलेला असतो. तेथे काही काळ होम्स तपास करतो आणि असा निष्कर्ष काढतो की लाकडी पाय असलेल्या 2 व्यक्तींपैकी एकानेच हा खून केलेला आहे आणि त्या मारेकऱ्यांनी बार्थोलोम्यूचा खून करून त्यांच्यासोबत आणलेला खजिनाही लुटल्याचे स्पष्ट झाले होते. आता होम्सचं निरीक्षण शक्ती खूप चांगली असते. तेथे तो बघतो की लाकडी पाय असलेल्या माणसाने पळून जाण्याच्या वेळी क्रिओसोट म्हणजे कोळशाच्या एका तेलात पाऊल ठेवले होते आणि त्यामुळे त्याला त्याचा सुगावा मिळालेला होता. तो त्या सुगाव्याचा पाठपुरावा करण्यासाठी एका कुत्र्याला घेतो, टॉबी नावाच्या. तो कुत्रा त्यांना थेम्स नदीच्या काठापर्यंत घेऊन जातो, जिथे दोन्ही गुन्हेगारांनी एक बोट भाड्याचे घेतल्याचे स्पष्ट होते. पुढच्या काही दिवसात होम्स काय करतो तर त्याच्या बेकर स्ट्रीट येथील एका टोळीला त्या बोटीचा शोध घेण्यासाठी नेमतो, परंतु ते सर्व प्रयत्न अयशस्वी होतात. तेव्हा होम्स स्वतः वेषांतर करून त्या बोटीचा शोध घेतो आणि अरोरा या बोटीला कुठे लपवून ठेवलेले आहे हे तो शोधून काढतो. आणि त्याला असेही कळते की त्या अरोरा नावाच्या बोटीमधून ते रात्री पळून जाण्याच्या तयारीत आहे. त्यानंतर तो पोलिसांना संपर्क साधतो आणि होम्स आणि वॉटसन हे पोलिसांच्या एका बोटीतून त्या अरोरा बोटीचा पाठलाग सुरू करतात, म्हणजे जोनाथन स्मॉल आणि त्याच्याबरोबर अजून असलेल्या एका इसमाचा ज्याचं नाव टोंगा असते. ते हळूहळू बोटीला ओव्हरटेक करतात, ज्यात एक लाकडी पायाचा कॅप्टन त्यांना दिसतो. त्याचे नाव स्मॉल असते, जोनाथन स्मॉल. आणि एक छोटीशी अंदमान बेटावरील व्यक्तीही त्यांना दिसते, त्याचे नाव टोंगा हे असते. त्यानंतर दोघांमध्ये चकमक सुरू होते, पोलीस आणि होम्स आणि इकडनं टोंगा आणि जोनाथन स्मॉल. तर टोंगा काय करतो, होम्स आणि त्याच्या साथीदारांना ब्लो पाईपने विषारी काटा मारून ठार करण्याचा प्रयत्न करतो आणि पर्यायाने होम्स आणि वॉटसन हे दोघेही त्याला गोळ्या घालून ठार मारतात आणि टोंगा तेथेच मरण पावतो. त्यानंतर पुढे जाऊन अरोरा बोट नदीकाठी येते आणि लाकडी पाय असलेला तो माणूस ज्याचं नाव जोनाथन स्मॉल आहे, या कथेचा विलन आहे, तो चिखलात अडकतो आणि तो पकडला जातो. जोनाथन स्मॉल असे या लाकडी पाय असलेल्या माणसाचे नाव असते व त्याला बोटीवरील लोखंडी खजिन्याच्या पेटीसह बेकर स्ट्रीटवर म्हणजे होम्सच्या घरी आणले जाते. आता जोनाथन स्मॉलला ते विचारपूस करू लागतात आणि मग आता जोनाथन स्मॉल हा पोलिसांच्या तावडीतच लागलेला आहे, तो या खजिन्याची पूर्ण कहाणी सांगण्यासाठी पुढे येतो. आता विद्यार्थ्यांनो फ्लॅशबॅक सुरू होतो. तो सांगतो की भारतातल्या किल्ल्याचा जेव्हा तो द्वारपाल असतो, आग्रा येथील किल्ल्याचा, तेव्हापासून ह्या स्टोरीला सुरुवात झालेली आहे. मिस्टर स्मॉल कबूल करतो की काही वर्षांपूर्वी तो भारताच्या 3ऱ्या रेजिमेंट मधला सैनिक होता आणि पोहण्याच्या दुर्घटनेमध्ये त्याचा उजवा पाय एका मगरीच्या चाव्यामुळे त्याला गमवावा लागला होता. 1857च्या भारतीय उठावानंतर त्याला आपला जीव वाचवण्यासाठी आग्र्याच्या किल्ल्यावर पळून जावे लागले व त्यानंतर काही दिवसांनी वातावरण शांत झाल्यानंतर तो आग्र्याच्या किल्ल्यावर एक सुरक्षा रक्षक म्हणून जॉईन झाला. त्यानंतर ड्युटीवर असताना स्मॉल सांगतो की 3 अरब सुरक्षा रक्षकांनी त्याच्याशी संपर्क साधला आणि खजिना वाहून नेणाऱ्या दूताच्या हत्येसाठी जर मदत केली तर त्याला खजिन्यात मोठा हिस्सा देण्याची तयारी दर्शवतात. स्मॉल त्यासाठी लगेच तयार होतो. एका श्रीमंत शेख राजाचा दूत असलेला तो माणूस जेव्हा रस्त्यावरून जात असतो तेव्हा स्मॉलने त्याला अडवले व पळून जाण्यापासून रोखले.
त्यानंतर त्या 3 अरब माणसांनी म्हणजे साइन ऑफ 4ची ही 4 माणसं जोनाथन स्मॉल आणि ते 3 अरब माणसांनी त्या दूताची हत्या केली. त्या 4 कट रचणाऱ्यांनी खजिना एका ठिकाणी लपवून ठेवला. पण काय होते, काही दिवसानंतरच त्यांना दूताच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात येते. त्यानंतर जोनाथन स्मॉल सांगतो की आम्हाला अंदमान बेटावरील एका दंड भोगणाऱ्या वसाहतीत पाठवण्यात आले. तेथे टोंगा जो त्याचा सहकारी असतो तो अंदमान बेटावरील मूळ रहिवाशीही त्या जेलमध्ये असतो. ते दोघांची मैत्री होते आणि टोंगा माझा एक कनिष्ठ साथीदार बनतो कारण मी टोंगाचा एक जीवघेणा आजार बरा केलेला असतो. आता स्मॉलला अंदमानच्या जेलमधून काही करून बाहेर पडायचे असते. मग तो काय करतो तर तिथे आता मेजर शॉल्टो म्हणजे थोड्यूस किंवा बार्थोलोम्यूचे जे वडील आणि मेरी मॉस्टनचे वडील तिथे सुरक्षा रक्षक म्हणून तैनात असतात. तर स्मॉल काय खेळी खेळतो की तो त्या गुप्त खजिन्याबद्दल ह्या दोघांना माहिती देतो आणि खजिन्यामध्ये वाटा देणार आणि त्या बदल्यात मला या अंदमान बेटावरून पळून जाण्यास तुम्ही मदत करा असे सांगतो. दोघेही जण होकार देतात आणि मेजर शॉल्टो खजिना परत मिळवण्यासाठी निघून जातो. आता विद्यार्थ्यांनो, तो खजिना कुठे लपवलेला असेल बरे? तो लपवलेला असतो आग्रा येथे. आणि विचार करा 1800 सालची गोष्ट, तेव्हा दळणवळणाचे साधने किती कमी होती आणि मेजर शॉल्टोला थेट अंदमानहून आग्र्याला जायचं असतं. आणि काही काळ जातो आणि काही काळानंतर स्पष्ट होते की शॉल्टोने स्मॉलचा विश्वासघात केला आहे. आणि मग तो काय करतो तर तो टोंगा बरोबर आता संगनमत करून स्वतःच बेटावरून पळून जाण्याचा प्लान करतो आणि त्यात तो यशस्वी होतो. आणि मग मी पुढे अंदमानहून थेट इंग्लंडला पोहोचतो स्मॉलचा बदला घेण्यासाठी आणि खजिना मिळवण्यासाठी. बऱ्याच वर्षानंतर मी शॉल्टोचा माग काढला आणि नेमका शॉल्टो मरणासन्न अवस्थेत असताना मी तिथे पोहोचलो. त्यानंतर मी स्वतः आणि माझ्या 3 अरब साथीदारांचा संदर्भ म्हणून शॉल्टोच्या शरीरावर एक चिठ्ठी चिटकवली साइन ऑफ 4ची. त्यानंतर मी शॉल्टो इस्टेट येथे पोहोचलो तेव्हा टोंगाला सांगून मी बार्थोलोम्यूचाही खून केला आणि आम्ही दोघेही खजिना घेऊन तेथून फरार झालो. त्यानंतर आपण बघितले की शेरलॉक होम्स त्यांचा कसा शोध घेतो आहे ते. स्मॉल आपल्या कथेचा समारोप करताना होम्सला सांगतो की थेम्स नदीवर जेव्हा त्यांचा पाठलाग सुरू असतो तेव्हा तो त्या लोखंडी पेटीतील भरपूर खजिना बोटीवरून नदीत फेकून देतो. आणि आता स्मॉलला परत एकदा तुरुंगात डांबले जाते आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाते. त्याचे अर्धे आयुष्य अंदमान बेटावरील जेलमध्ये गेले आणि आता त्याचे उर्वरित आयुष्य डार्टमूर येथील तुरुंगात गटारे खोदण्यात जाणार होती. आणि कथेच्या शेवटी मेरी मॉस्टनवर प्रेम करणारा वॉटसन आहे तो तिला प्रपोज करतो. आणि विद्यार्थ्यांनो, अशा रीतीने ही नॉवेल किंवा एखादा हॉलिवूड मूवी इथेच संपतो.